मंडळींनो, शितल्याच हाताची गाडी चालवीत चालवीत मावशीकडे निघालेला, पण वाटेत ना ते काय श्री क्षेत्र संगम मारुती मंदिर दिसला आणि तशीच गाडी वळून चेडू तकडी जाऊक निघाला. तर मंडळींनो, पावसात हायला दृश्य एवढा खतरनाक दिसताना, चारही बाजून पाणी आणि मध्येच आपल्या मारुती बाबांचं मंदिर. तर मंडळींनो, मस्त आहे की दर्शन झाला आणि थैनाच वारी आता परत निघाली मावशीकडे जाऊन पोहोचला. तर आमचे आजी साहेब मस्तपैकी बसान भाजी साफ करीत होते. मग मस्त तिका थोडीशी मदत केली मंडळींनो. तर मंडळींनो, आमच्या गावाकडे ना संध्याकाळी 7 वाजता तुम्ही खयावर राहा, पण आमच्या आजी आहे ना टीव्हीच्या समोर खुर्ची घेऊन बसलेले दिसतील. ओ तिका जत्रेतून आणलेली जिलेबी दिले ते हिचं लक्ष त्या टीव्हीत काय चुकला बिकला तर म्हणून ना घरात इले तर रस्ता कुकर लागलेलोच होतो आणि अंड्यानं असे काय डोळे झंबत होते ना. तो धूर कसलो होतो मैदा पाटलाराक चुलीवर ना आमची अंडी उकडत होती. तर अंड्यानं मस्त आहे की अंडी उकडली आणि आज आमच्याकडे बेत असा अंडा बिर्याणी मॅडमांनी काम करूक सुरुवात केली नाही, पण मी मात्र हातवर केलंय कारण मी काम केली ते शूटिंग कोण करीत. तर हाय पण म्हणण्यानं रडार हैराण झाले कारण कांदो चिरीत होता. तर म्हणण्यानं म्हटलं फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करूया, म्हटलं त्याच्यावर अंडी सोलून देत आहे. अंडी सोलून झाली तशी मॅडमांनी आमच्या फोडणी घालूक सुरुवात केली आणि मला सांगितलं वाय आला लसूण पेस्ट चेचून दी, पण मी त्या आला लसूण पेस्टमध्ये गव्हात गोळा सगळा गोळा करून टाकीत होते बुतूर. मस्त की ते का अंडी वाईच चिरून दिलंय आणि मंडळीनं ती अंडी टाकू गेला तसा तेल तापलेला भंगला तर सगळा अंगार उडत होता. तर मस्त आहे की तापण झालं आणि आता ओरिजिनल खरीवाली फोडणी घालू घेतला मंडळीनं. मस्त आहे की फोडणी घातल्यान मसालो बिसालो टाकून ग्रेव्ही बनली. आता ह्या ग्रेव्ही जेवढं भात मुरात तेवढंच भात भुतूर टाकल्यान आणि मंडळीनं आता जसं भात व्यवस्थित मिक्स झालं तसं आता त्याला सजवूक घेतल्यान. काजी म्हणा, त्याच्यानंतर आपलं तळलेलो कांदो, त्याच्यावर अंडी टाकल्यान, मग वरनं अशी काय ढिगभर कोथिंबीर शिवारल्यान आणि मंडळीनं जशी काय आमची बिर्याणी झाली तशी खाऊक घेतला आणि अशी काही खतरनाक झालेली ना मंडळीनं. एवढी खाल्लंय की खाल्या मंडळीनं ताणून दिलं.